नमस्कार. 16 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. सांगवी बुद्रुक येथील 20 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा. यावल तालुक्यात शेतशिवारातील चोरीस आळा घालावा, शेतकऱ्यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी. वडोदा शिवारातील शेतातून 21 पोते तूर अज्ञात चोरट्यांनी लांबवली. मालोद येथून शनिवारपासून बेपत्ता महिलेचा विहिरीत मृतदेह आढळला. अठरावल शिवारातील शेतातून हरभऱ्यासह इतर 24,000 रुपये किमतीच्या धान्याची चोरी, यावल पोलिसात गुन्हा. पिढ्यानपिढ्याची परंपरा यावलला कायम, महाजन कुटुंबियांकडून होळीनिमित्त हार कंगन बनवण्याची लगबग. बामनोद ते भालोद रस्त्याची दयनीय अवस्था, दुरुस्तीची नागरिकांनी केली मागणी. यावल येथील साने गुरुजी विद्यालयात शालेय पोषण आहाराचे वितरण. बोराल खुर्द शाळेत वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण. यावल महाविद्यालयाच्या बोरावल येथील श्रम संस्कार शिबिरात मान्यवरांचे मार्गदर्शन. जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकरप्पा सोनवणे यांची समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार. शेत शिवारातील केबल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, यावल पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे चोरट्यांकडून होत असलेले नुकसान थांबवा, मनसेची निवेदनाद्वारे मागणी. फैजपूरकरांना दिलासा, प्रशासकीय राजवटीत कर वाढ नसलेला शिल्की अर्थसंकल्प मंजूर. तर प्रति जेजुरी फैजपूरच्या खंडोबा महाराजची ग्रामीण संस्कृती जपणारी यात्रा उद्या गुरुवारपासून सुरू. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील एका 20 वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील 20 वर्षीय पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती व तिची नणंद मंगळवारी सकाळी 11 वाजता गावातील हौदावर धुणे धुत असताना जहांगीर तळवी राहणार बोरखेडा तालुका यावल हा तिच्याजवळ आला व तिला दम देऊन तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि हौदापासून ते घरापर्यंत तिचा पाठलाग केला व तू माझ्यासोबत मैत्री कर, तू मला आवडली आहे, मी तुला खुश ठेवीन असे बोलून मोबाईलवर कॉल करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तेव्हा हा प्रकार पीडिताने आपल्या पतीसह कुटुंबांना सांगितला व रात्री उशिरा यावल पोलिसात जहांगीर तळवी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पिकांचे नुकसान करणे, विविध साहित्यांची चोरी करणे, तसेच शेतकऱ्याला मारहाण आणि पीक जाळणे असे प्रकार घडले. तेव्हा या संदर्भात मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी आणि पोलीस प्रशासनाची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुंदन फेगडे सह शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला. यावल रावेर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला पिकाचा घास हा नासाडी होत आहे. उभे पीक कापून नेणे, पीक आग लावून नष्ट करणे, तसेच शेतात गुरेढोरं घालणे, विद्युत पंप, विद्युत केबल चोरी करणे यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. 2 दिवसापूर्वीच यावल शहरातील शेतकरी किशोर राणे यांच्या शेतात बकऱ्या चारून मनाई केल्यावर त्यांना मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर राणे यांनी पोलीस स्टेशन गाठले व संबंधित 6 बकऱ्या चराई करणाऱ्यांवर
गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी या सर्वांनी राणे यांच्या शेतातील 2,500 केळीचे घड कापून त्यांचे 6 लाखाचे नुकसान केले. त्याचप्रमाणे चितोळा येथील दिनेश कुरकुरे यांच्या शेतातील हरभरा देखील अज्ञाताने पेटवून टाकला. त्यात त्यांचे 50,000चे नुकसान झाले. या सर्व घटनांमुळे शेतकरी पुरता वैतागला असून तो संतापला आहे. म्हणून शेतकरी आणि पोलीस प्रशासनाची एक संयुक्त बैठक यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झाली. यामध्ये या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर व्यक्त केल्या. तसेच शहरात फिरणारे मोकाट गुरं यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे. हेच गुरं नंतर शेती शिवारात जाऊन शेतपिकाचं नुकसान करतात असे या प्रसंगी शेतकऱ्यांनी सांगितले. या संपूर्ण बैठकीत डॉक्टर कुंदन फेगडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने प्रश्न उपस्थित केले. या बैठकीमध्ये फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सह डॉक्टर कुंदन फेगडे, भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, धीरज महाजन, हेमराज फेगडे, किशोर राणे, प्रमोद नेमाळे, कृष्णाजी पाटील, दिगंबर सावकारे, अठरावल येथील राजेंद्र महाजनसह मोठ्या संख्येत शेतकरी वर्ग उपस्थित होता. त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नव्हता. 2 वर्ष यामध्ये गेली आणि हे 2022 वर्ष आपल्याला कधी वाटलं नव्हतं आपल्या आयुष्यामध्ये की अशा पद्धतीचं अभूतपूर्व संकट आपल्यावर येईल. आज आपण जर विचार केला मित्रांनो तर पूर्ण यावल आणि रावेर तालुक्यामध्ये हे सत्र सुरू आहे शेतकऱ्यांना त्रास देण्याचं. चोऱ्या माऱ्या होतात, शेतकऱ्यांच्या घडं कापले जातात, शेतकऱ्यांच्या घडांचे शेंडे कापले जातात, पीक त्या ठिकाणी चोरीला जातं, केबली चोरीला जातात, मोटरी चोरीला जातात, ठिबकचे दांडे चोरीला जातात, ठिबक सिंचनच्या नळ्या चोरीला जातात. इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. आपल्या शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर असतो मित्रांनो. या उघड्यावरच्या संसारामध्ये कोणीही त्या ठिकाणी कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी येऊन त्याची चोरी करू शकतो. परंतु पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे की हे जे त्या ठिकाणी बकऱ्या चोरणारे आणि घोडे चालणारे त्या ठिकाणी येतात यांच्यावर काहीतरी निर्बंध त्या ठिकाणी लादले पाहिजे. 8 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे घोडे चालणारे आणि शेळ्या चालणारे 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी शेतात असतात. शेतकरी 5 वाजता थकून भागून घरी येतो आणि त्यानंतर हे सर्व काळ त्या ठिकाणी शेतीमध्ये चालतं. तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या जे शेळी मेंढी चालणारे यांना सगळ्यांना तुम्हाला आता सर्व माहिती दिलेली किंग सोसायटीच्या लोकांनी यांना सर्वांना बोलवा, यांना ताकीद द्या. असंघटित गुन्हेगारीचा हा एक प्रकारे साहेब हे सर्व जे शेळ्या मेंढ्या चालणारे लोक आहे, चालणारे सर्व लोक हे संघटित झालेले आहे. पण माझा शेतकरी संघटित झाला नव्हता. तो आज मला आनंद आहे की सर्व यावल तालुक्यातील शेतकरी अशीच जर एकजूट राहिले मित्रांनो तर तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. आणि शेतकरी बांधवांना सुद्धा माझी एक विनंती आहे. आपल्या शेजारचा शेतकरी आपण नेहमी दुश्मन समजतो, बांधावरून आपण त्यांच्याशी भांडतो. परंतु मित्रांनो आपण सगळे एकत्र राहा. एखाद्याच्या शेतावर काही चोरी झाली तर शेजारच्यांनी कळवा, दुसऱ्यांनी त्या ठिकाणी ऍक्शन घ्या. तुम्ही त्यांना पकडा, चोरांना साहेबांसमोर सादर करा, चोरांना आयडेंटिफाय करा. साहेब नक्की ऍक्शन घेतील. कारण की हा मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या आमदारांनी मांडलेला आहे. दिलीप वळसे पाटील आपल्या राज्याचे माननीय गृहमंत्री यांनी सुद्धा पोलीस अधीक्षकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे जे चोरटे लोक आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर त्या बाबतीत पोलीस प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे. परंतु यावल तालुक्यामधली घटना आपली परवाच्या दिवसाची अतिशय निंदनीय होती. शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी तो शेतकरी काम करत असताना त्या शेतकऱ्याची आई त्या ठिकाणी प्रतिकार करते मेंढी चालणाऱ्याला. तर ते मेंढी चालणारे ते आईवर त्या मुलावर अटॅक करतात आणि त्यानंतर उलटी कंप्लेंट त्या शेतकऱ्यावर करतात. अतिशय निंदनीय हा प्रकार आहे. याचा जाहीर निषेध या शेतकऱ्यांतर्फे मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की माझा शेतकरी बागातलं प्रत्येक पीक त्या ठिकाणी इतकं मेहनतीने त्या ठिकाणी जगवतो. शिवाजी महाराजांची शिकवण होती मित्रांनो. शिवाजी महाराज सांगायचे माझ्या शेतकऱ्यांच्या देठाला हात सुद्धा लागला नको पाहिजे. परंतु देठ जाऊ द्या, इथे शेतात त्या ठिकाणी सपाट होत चालले. कालच्या दिवशी ओंकारदादांच्या शेतातले 3,000 गड त्या ठिकाणी कापले. 3,000 कापले, 20 कापले, 10 कापले, या संख्येला महत्व नाही मित्रांनो. एक जरी त्या ठिकाणी गड कापला गेला. एकीकडे चोरांचा शोध सुरू होता तर दुसरीकडे चोर शिताफीने चोरी करून 21 पोते तूर लांबून फरार झाले. ही घटना काल मंगळवारी रात्री घडली. यावल शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक बेडे यांचे वडोदा शिवारात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत शेत आहे.
या शेतात गोदाम आहे, या गोदामात त्यांनी धान्य साठवण करून ठेवले होते. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोदामातून तुरीचे 21 पोते लांबवले. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला असून प्रत्येकी 65 किलो तूर एका पोत्यात होती व बाजारभावाप्रमाणे 68,250 रुपयाची ही तूर चोरीस गेली आहे. चोरट्यांनी शेजारच्या शेतातील केळीबागमधून तुरीचे पोते वाहतूक करीत एका वाहनातून लांबवल्याचे निदर्शनास येत आहे. याच गोदामात 50 किलो वजनाचे 7 पोते गव्हाचे होते, मात्र चोरट्यांनी त्यांना हात लावला नाही. तर दरम्यान काल मंगळवारी रात्रीच जुन्या कोरपावली रस्त्यावर शेती क्षेत्रात अज्ञात केबल वायर चोरटे फिरत असल्याचे यावल शहरातील महाराणा प्रताप नगरातील रहिवासी शेतकरी प्रदीप पाटील यांना दिसले. तेव्हा प्रदीप पाटील यांनी तातडीने पोलिसांना आणि शेतकऱ्यांना माहिती दिल्यानंतर रात्री 10 वाजेपासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विरावली कोरपावली शिवारात मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यांची वर्दळ आणि गस्त होती. असे असताना लगतच्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर तुरीचे पोते चोरीला गेले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात दीपक बेहडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे. म्हणजे भाऊ डायरेक्ट त्याचा भाऊ म्हणतो माहिती बोलू का ह्या तालुक्यातील मालोद येथून शनिवारपासून बेपत्ता झालेल्या 85 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह बुधवारी शेतविहिरीत आढळून आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेचं नाव यसुबाई नामदार तडवी असे आहे. मालोद तालुका यावल येथील रहिवासी यसुबाई नामदार तडवी वय 85 ही वृद्ध महिला शनिवारी दिनांक 12 मार्च रोजी वाघजिरा येथे मुलीकडे जाऊन येते असे सांगून सकाळी 10 वाजता घराबाहेर निघाली होती. दरम्यान ती घरी परतलीच नाही. तेव्हा कुटुंबाने महिलेचा सर्वत्र शोध घेतल्यावर देखील त्या मिळून आल्या नाही. दरम्यान बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह वाघजिरा ग्रामपंचायतचे उपसरपंच अरमान रुबाब तडवी यांच्या मालोद शिवारातील शेतविहिरीत आढळून आला. तेव्हा याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत जागेवरच शवविच्छेदन केले. या प्रकरणी दगडू रमजान तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे. दिनांक 12/3/2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास माझी मोठी आई माझी मोठी आई मला म्हणाली मी वाघजिरा येथे मुलीकडे जात आहे असे सांगून ती पिशवी घेऊन गेली होती. तालुक्यातील 18 शेत शिवारातील गोदामातून अज्ञात चोरट्यांनी हरभऱ्याचे 14 तर इतर धान्याचे 2 असे 16 पोते लांबवले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 तालुका यावल शेत शिवारात किरण कडू महाजन यांचे शेत आहे. शेतात त्यांनी धान्य साठवण्यासाठी गोडाऊन बनवले आहे. या गोदामात त्यांनी हरभऱ्यासह विविध धान्य साठवून ठेवले होते. दरम्यान सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोदामातून 14 हरभऱ्याचे पोते व इतर धान्याचे 2 पोते असे 16 पोते व 24,000चे धान्य लांबवले आहे. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. होळीच्या उत्सवानिमित्त घराघरामध्ये परंपरेनुसार साखरेपासून तयार करण्यात आलेले हार, कंगन व नारळ हे पूजेकरिता आवश्यक असते व होळीच्या निमित्ताने हार, कंगन व साखरेचे नारळ तयार करणाऱ्या व्यावसायिकांच्या कुटुंबात देखील आता हे साहित्य तयार करण्यासाठी लगबग दिसत आहे. तेव्हा पिढ्यानपिढ्याचा उद्योग आज देखील केवळ परंपरा जोपासली गेली पाहिजे म्हणून काही कुटुंब करताना दिसत आहे. शहरात महाजन कुटुंबाकडून देखील हीच परंपरा जोपासली जात असून उच्च शिक्षण घेऊन वकील झालेले भाऊ हे देखील या कामात व्यस्त दिसत आहे. होळीच्या निमित्ताने साखरेने बनवलेले हार, कंगन आणि साखरेचे नारळ याची मागणी जास्त असते. घराच्या बाहेर तोरण लावताना, होळी जाळताना त्यात हार, कंगन आणि साखरेचे नारळ हे वापरले जाते. तसेच बालगोपालांना भेटवस्तू म्हणून आणि परस्परांना भेटीदरम्यान हार, कंगन देण्याची प्रथा आणि परंपरा आहे. तशीच परंपरा हार, कंगन निर्मिती करणाऱ्या कुटुंबाने देखील जोपासली आहे. शहरात महाजन कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्यांपासून हार, कंगन निर्मितीचा व्यवसाय आज घरातील मुलं उच्च शिक्षित झाले तरी देखील कायम आहे. कैलासवासी देवराम महाजन यांच्या वडिलांनी 1917 हा उद्योग सुरू केला होता व नंतर कैलासवासी देवराम महाजन, नंतर कैलासवासी भगवान देवराम महाजन व आता महेश भगवान महाजन हा उद्योग करीत आहे. त्यांचे भाऊ ॲडव्होकेट भूषण महाजन व सोनू गजानन महाजन यांची मदत त्यांना मिळत आहे. तसेच कुटुंबातील महिलांसह सर्वच जण होळीच्या पूर्वी दररोज हार, कंगन बनवण्यात मग्न असतात. सध्या देखील हे काम लगबगीने सुरू असून हार, कंगन बनवल्यावर किरकोळ विक्रेत्यांना ते विकतात. भाऊ वकील झाला आहे, उच्च शिक्षित झाला आहे, तरी कुटुंबाची परंपरा जोपासण्याकरिता आजही तो कुटुंबाला हातभार लावत आहे. असे प्रसंगी महेश महाजन यांनी आपले लहान भाऊ ॲडव्होकेट भूषण महाजन यांच्याबद्दल बोलताना सांगितले. तसेच साखरेच्या उकळत्या पाकामध्ये दूध मिसळून शिताफीने लाकडापासून बनवलेल्या साच्यामध्ये हार, कंगन आणि नारळ बनवले जातात. महाजन कुटुंबियाकडे आज देखील शेकडो वर्षापूर्वीचे त्यांच्या पूर्वजांनी बनवलेले लाकडी साचे आजही कायम आहेत. तालुक्यातील बामनोद ते भालोद रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. बामनोद ते भालोद हा रस्ता शेतकरी वर्गाकरिता महत्त्वाचा आहे. तसेच
भालोद, हिंगोना, हंबर्डीसह या भागातील नागरिक याच रस्त्याचा वापर करून भुसावळकडे जातात. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून गेल्या पावसाळ्यात हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघाताचे प्रसंग देखील उद्भवतात. तेव्हा आता पावसाळा संपला असून प्रशासनाकडून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी या भागातील शेतकरी, वाहनधारक आणि नागरिकांकडून केली जात आहे. येथील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. शासन परिपत्रकाप्रमाणे मंगळवारपासून इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी आहारात मटकी व भात खाल्ला. दररोज विद्यार्थ्यांना शालेय परिपत्रकाप्रमाणे विविध मेनू या ठिकाणी दिले जाणार आहे. मंगळवारी सर्व विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. शाळेतील मुख्याध्यापक एम के पाटील सर, उपमुख्याध्यापक एस टी ताळेकर, पर्यवेक्षक व्ही ए काटकर, व्ही टी नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सदर आहार वितरण करण्यात आला. ए ताट बाजूला सरकवा. हां थांबून जा बरं. तालुक्यातील बोरावर खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मराठी राजभाषा दिन व अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला व या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम डाएट जळगावचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला व त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी छोटू मनुरे, वाल्मिक पाटील, हुसेन तळवी सह
आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी तर आभार राजेश महाजन यांनी मानले. येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची बोरावल येथे श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. या शिबिरात मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच बौद्धिक सत्रात या ठिकाणी किमान कौशल्य विभागातील प्राध्यापक मनोज पाटील यांनी सोशल नेटवर्कचा योग्य वापर आणि त्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने आपले नुकसान होते, म्हणून वर्तमान काळात आधुनिक डिजिटल सोशल माध्यमांचा चांगल्या गोष्टीसाठी आपण मर्यादित वापर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर AR वर्डीकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत शिबिराची उपयोगिता या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून यतीम पाटील हे होते. यांनी राष्ट्रीय सेवा योजनाच्या भूमिका स्पष्ट केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहरुख तडवी यांनी तर आभार भूषण बागुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निकिता पवार, नफिसा तळवी, लोमेश कोळी आदींनी सहकार्य केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर RD पवार, प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, प्राध्यापक MP मोरे व स्वयंसेवक आदींची या कार्यक्रमात उपस्थिती होती. नुकतेच जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांची यावल तालुका समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल बुधवारी त्यांचे येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघात एका छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक किशोर माळी, नरेंद्र शिंदे, दैनिक देशदूतचे तालुका प्रतिनिधी पत्रकार अरुण पाटील, यावल तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी गप्पार शाह, दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार भरत कोडीसह आदींनी त्यांचा सत्कार केला. शेतशिवारातील केबल चोरट्यांचा यावल पोलिसांनी बंदोबस्त करावा असे मागणीचे निवेदन आज यावल पोलीस ठाण्यामध्ये शेतकऱ्यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसापासून यावल शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर केबल चोरी होत आहे. तेव्हा या केबल चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा या मागणीचं निवेदन आज बुधवारी 16 मार्च रोजी येथील पोलीस ठाण्यामध्ये शेतकऱ्यांनी दिले. या प्रसंगी शेतकरी प्रदीपसिंग राजपूत, असगर खान, विलास पंडित, संजय बारी, शेख कलीम, रमेश कोळी, हिम्मत सिंग सिसोदिया, सय्यद खलील, दीपक पाटीलसह आदींची उपस्थिती होती. तालुक्यात शेतकऱ्यांचे होत असलेल्या नुकसानाच्या संदर्भात मनसेने पोलीस ठाण्यात निवेदन देऊन शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान थांबवा व चोरट्यांचा बंदोबस्त करा असे मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात एक निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांकडून शेतशिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. काही ठिकाणी हरभरा जाळण्यात आला, काही ठिकाणी केळीचे पीक कापून फेकण्यात आले, काही ठिकाणी शेतात गुरेढोरे घालून शेतकऱ्यांचं नुकसान केलं जात आहे. तेव्हा अशा नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा असे मागणीचं निवेदन मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, किशोर नन्नवरे, गौरव कोळी, अनिल सपकाळे, अजय तायडे, श्याम पवार आदींनी दिले आहे. फैजपूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. प्रशासकीय राजवट आहे व या प्रशासकीय राजवटीमध्ये कुठल्याच प्रकारचा कर वाढ नसलेला शिल्की अर्थसंकल्प यंदाच्या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. सन 2022-23 या वर्षासाठी 57,85,26,886 रुपये खर्चाचा व 3,23,584 रुपये शिल्की अर्थसंकल्प फैजपूर नगरपालिका प्रशासकांनी मंजूर केला आहे. फैजपूर शहराच्या विविध भागाच्या पायाभूत विकास कामांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष करून कोणताही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प नुकतेच सादर करण्यात आला असून यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर अर्थसंकल्प हा वित्तीय मंजुरीसाठी मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांच्याकडे लेखपाल निलेश दराडे व लेखापरीक्षक मंगलसिंग वतवाल यांनी सादर केला व फैजपूर पालिका प्रशासक कैलास कडलक यांच्याकडे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी सादर करीत त्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रति जेजुरी फैजपूर खंडोबा महाराजाची ग्रामीण संस्कृती जपणारी यात्रा उद्या गुरुवारपासून सुरू होत आहे.
फैजपूर शहरासह महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यांचे प्रतिजेजुरी म्हणून मंदिर फैजपूर शहरात आहे. तेव्हा या फैजपूर शहरामध्ये होळीनिमित्त उद्या गुरुवारपासून खंडोबा महाराजांची यात्रा सुरू होत आहे. संपूर्ण आठवडाभर चालणारी ही यात्रेचा समारोप 24 मार्च रोजी होणार आहे. ही यात्रा जगप्रसिद्ध असून या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तभाविक येथे येतात. या यात्रोत्सवात गुळाची रेवडी व जलेबी, महाकाय विद्युत पाळणे, रात्रीचे तमाशे हे प्रमुख आकर्षण असते. तेव्हा ही यात्रा आता गुरुवारपासून सुरू होत आहे. तेव्हा या यात्रेमध्ये जाताना भक्तभाविकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.